नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी स्वप्नील तांबेकर. फ्युचर प्रो एज्युकेशनच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आपण रिझनिंग हा विषय मराठीमध्ये शिकत आहे आणि मराठीमध्ये ज्या परीक्षा असतात, फॉर एक्झाम्पल आपली टेटची परीक्षा, त्यानंतर सरळ सेवा MPSC सरळ सेवा या परीक्षा, किंवा तुम्ही MPSC देत असाल तर त्यातल्या CSAT हा भाग, यामध्ये बुद्धिमत्ता चाचणी हा विषय आपल्याला असतो. आणि यामध्ये पझल्स ही सिरीज आपण सुरू केली आहे. त्यातलं हा आजचं लेक्चर हे चौथं लेक्चर आहे. याच्या अगोदर आपण सेटिंग अरेंजमेंटचे देखील 2 लेक्चर केलेली आहेत. ती जर आपण यामध्ये ॲड केली तर हे 6वं लेक्चर होईल. पण आपण या लेक्चरला आपण चौथं लेक्चर असं म्हणूया. आणि या आधीची लेक्चर जर तुम्हाला बघायचे असतील तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे आणि त्याचबरोबर कमेंट बॉक्समध्ये देखील दिली आहे. तर निश्चितच तुम्ही तिथून बघू शकता. आजचा जो चौथा पार्ट आहे हा फार महत्त्वाचा असा पार्ट आहे, मंथ अँड डे बेस्ड. आता मंथ आणि डे हे दोन्ही पण गोष्टी यामध्ये तुम्हाला दिसत आहेत, महिना आणि दिवस. आता महिना आणि दिवस याच्यावरचं जर पझल आलं तर आपला सोडवण्याचा अप्रोच कसा असला पाहिजे हे आपण आज बघणार आहोत. तर पहिलं पझल आजचं जे आहे हे तुमच्या समोर आहे. जर तुम्हाला हा टाईप माहीत असला तर कृपा करून थोडंसं पॉज करा आणि स्वतः प्रयत्न करा. जमलं तर ठीक आहे, नाही जमलं तर मी आहेच. तर बघूया यामध्ये काय काय दिलं आहे ते. 6 व्यक्ती ABCQRES या वेगवेगळ्या तारखांना जन्माला आल्या आहेत. 11 आणि 22 तारखा, 3 वेगवेगळ्या महिन्यात, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर. बघा, 6 व्यक्ती आहेत, 6 वेगवेगळ्या तारखांना, 6 वेगवेगळ्या महिन्यात त्यांचा जन्म झाला आहे आणि त्यांचा जन्म होण्याच्या तारखा ह्या 11 आणि 22 आहेत, पण ते दिवस वेगवेगळे आहेत. म्हणजे 11 आणि 22 या दिलेल्या 3 महिन्यातले 6 वेगवेगळे दिवस. या अर्थानं पहिला दिवस जो असणार आहे, पहिला म्हणजे या सिक्वेन्समध्ये पहिला दिवस, पहिला कोणाचा जन्म झाला, सगळ्यात थोडक्यात सगळ्यात जो वयस्कर असणार आहे त्याचा जन्म झाला असणार 11 सप्टेंबरला, बरोबर ना. त्याच्यानंतर 22 सप्टेंबर, त्याच्यानंतर 11 ऑक्टोबर, 22 ऑक्टोबर, 11 नोव्हेंबर आणि 22 नोव्हेंबर, अशा 6 वेगवेगळ्या तारखा आहेत. सो तुमच्या मनामध्ये येईल की 11 आणि 22 दोनच तारखा दिल्यात, पण ते दिवस वेगवेगळे आहेत, हे अगोदर समजून घ्या. तर या टाईपच्या पझलमध्ये तुम्हाला काय दिसून येत आहे, तर काही व्यक्ती आहेत, ABCQRS 6 व्यक्ती आहेत आणि या 6 व्यक्तींच्या सोबत तुम्हाला 6 वेगवेगळे दिवस दिलेले आहेत. आता कुठलंही पझल सॉल्व्ह करायच्या अगोदर ते आपण सॉल्व्ह करताना त्याची अरेंजमेंट कशी करायची हे अगोदर तुमचं क्लिअर असलं पाहिजे. आणि यासाठी एक लक्षात ठेवा, ज्यावेळी व्यक्ती आणि एखादा सिक्वेन्स तुम्हाला दिलेला असतो त्यावेळी सिक्वेन्स जो दिलेला आहे तोच आपल्याला अगोदर लिहून घ्यायचा आहे, म्हणजे तो फिक्स करायचा आहे. अर्थात या सिक्वेन्समध्ये तुम्हाला या तारखा लिहून घ्यायच्या आहेत. पहिली तारीख येते 11 तारीख. 11 कुठल्या महिन्याची, तर 11 ही सप्टेंबरची. सो पहिला तारीख मी सप्टेंबर 11 हे लिहून घेतो. सप्टेंबर 11. दुसरी तारीख याच्या नंतरची लगेचच, सप्टेंबर 11च्या नंतर सप्टेंबर 22. याच्या नंतर येतो महिना, दिलेले महिनेच आपण घेत आहे, ऑक्टोबर 11, ऑक्टोबर 22 आणि त्यानंतर नोव्हेंबरच्या 2 तारखा. आता तुमच्या बऱ्याच लोकांचं क्लिअर झालं असेल हे 6 व्यक्ती आणि 6 दिवस म्हणजे काय. लक्षात आलं. 6 व्यक्तींसाठी हे 6 वेगवेगळे दिवस, प्रत्येकाचा या ठिकाणी जन्म जो आहे या 6 वेगवेगळ्या तारखांना झालेला आहे. तर सर्वात अगोदर काय करणार, याची अरेंजमेंट करणार आणि मी अगोदर हे असं आखून घेणार. तुम्हाला देखील एक्झाम मध्ये काय करावं लागेल, तुम्हाला देखील हे असं आखून घ्यावं लागणार आहे. हे मी आखून जसं घेतलंय तसं तुम्हाला देखील एक्झाम मध्ये रफ पेपरवर करावंच लागणार आहे. बघा, त्याला काय पर्याय नाहीये. तोंडी हे सॉल्व्ह करण्याचा कृपा करून प्रयत्न करू नका. मी देखील करत नाही, तुम्ही देखील करू नका. 2-3 क्वेश्चन असतात याच्यावर, तुम्हाला ते लगेच
हातातले मार्क्स आहे ते उगाच तोंडी प्रयत्न करून हातातले मार्क्स घालवू नका आणि वेळ घालवू नका. सो यामध्ये मी बघा 2 असे कॉलम केलेत, कारण मला ही पहिली पॉसिबिलिटी घ्यायची आणि आली तर मी दुसरी घेणार आहे. तर बघा क्ल्यू कुठून सुरुवात होतात. क्ल्यू आपला इथून सुरुवात होतो. तुमच्या आता एक अरेंजमेंट लक्षात आली असेल. 6 व्यक्तींचा या 6 वेगवेगळ्या तारखांना जन्म झाला आहे. पहिला क्ल्यू बघूया. सी चा जन्म विषम संख्येच्या दिवस असलेल्या महिन्यात झाला आहे. तर प्रत्येक महिन्यामध्ये काही दिवस असतात. जसं जानेवारीमध्ये 31 येतात, फेब्रुवारीमध्ये 28 किंवा 29 येतात, मार्चमध्ये 31 येतात. सो इथं पहिला क्ल्यू काय आहे, सी चा जन्म विषम संख्येच्या दिवस असलेल्या महिन्यात झाला आहे. सो विषम दिवसांचा महिना 31 असू शकतो, बरोबर ना. विषम दिवस, सम विषम तुम्हाला माहित असणारच आहे. सम म्हणजे ज्याच्या एकक स्थानी 0, 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतात, त्याला आपण सम म्हणतो आणि इतर अंकांना आपण विषम म्हणतो. तर विषम संख्येचा दिवस असलेला महिना हे कळण्यासाठी अगोदर तुम्हाला प्रत्येक महिन्यामध्ये किती दिवस आहेत हे माहित असलं पाहिजे. सप्टेंबर मध्ये येतात 30 दिवस, ऑक्टोबर मध्ये येतात 31 दिवस, नोव्हेंबर मध्ये येतात 30 दिवस. आता इथं काय दिलेलं आहे, सी चा जन्म विषम दिवस असलेल्या महिन्यात झाला आहे. विषम दिवस महिना कुठला, ऑक्टोबरचा. म्हणजे ऑक्टोबर मध्ये सी चा जन्म झालाय. पण ऑक्टोबर मध्ये तर आपल्याला 2 आहेत दिवस. मग सी चा या 2 पैकी कधी झाला असेल जन्म, माहित आहे का आपल्याला? माहित नाही. मग काय करणार, मग सी ला आपण काय करणार, तर सी ला एकदा आपण ऑक्टोबर 11 ला दाखवणार आणि एकदा आपण ऑक्टोबर 22 ला दाखवणार. लक्षात आलं? कारण सी चा जन्म विषम दिवस असलेल्या महिन्यात झाला आहे आणि ऑक्टोबर मध्ये आपल्याला विषम दिवस असतात, म्हणजे 31 दिवस असतात. ठीक आहे. म्हणजे आपल्याजवळ आता या 2 पॉसिबिलिटी आल्या. ही पहिली पॉसिबिलिटी आणि ही दुसरी पॉसिबिलिटी. पहिली शक्यता आणि दुसरी शक्यता. पुढे जाऊया आपण. पुढे जाऊया म्हणजे पुढे घेऊया. सी आणि आर यांच्या दरम्यान फक्त 2 व्यक्ती जन्माला आल्या आहेत. सी आणि आर यांच्या दरम्यान फक्त 2 व्यक्ती. 1, 2 वर तर कोण शक्य नाही आहे आर. 1, 2. सो सी आणि आर यांच्या दरम्यान फक्त 2 व्यक्ती मी इथं दाखवल्या. इथं देखील मला दाखवावं लागेल. ही आपली पहिली शक्यता, ही आपली दुसरी शक्यता. 1, 2 इथं तर खाली शक्य नाही. 1, 2 आर आपल्याला इथंच दाखवावं लागेल. समजलं का? ओके. मग पुढे जाऊया. जितक्या व्यक्ती आरच्या आधी जन्माला आल्या आहेत तितक्याच व्यक्ती एच्या नंतर जन्माला आल्या आहेत. वाक्य समजून घ्या. महत्वाचं वाक्य आहे बघा. जितक्या व्यक्ती आरच्या आधी जन्माला आल्या आहेत, मी इथं खाली लिहितो, आरच्या आधी जितक्या व्यक्ती जन्माला आल्या आहेत तितक्याच व्यक्ती इज इक्वल टू एच्या नंतर जन्माला आल्या आहेत. एच्या नंतर जन्माला आल्या आहेत. आता तुम्ही बघा, आरच्या आधी जेवढ्याचा जन्म झाला आहे, आरच्या आधी इथं 1, 2, 3, 4, 5 व्यक्तींचा जन्म झाला आहे. याचाच अर्थ एच्या नंतर देखील 5 व्यक्तींचा जन्म होणार. म्हणजेच एच्या नंतर म्हटले ना, 1, 2, 3, 4, 5 ए आपला इथं येणार. सिमिलरली आर इथं आहे, म्हणजे 1, 2, 3, 4, 5 आरच्या आधी 0 आहेत, म्हणजे एच्या नंतर देखील 0 म्हणजे ए इथं येणार. आता एक समजून घ्या. ज्यावेळी असं वाक्य असतं, या टाईपचं वाक्य असतं, त्यावेळी एक करायचं. हे असं मोजत बसायचं नाही. 1, 2, 3, 4, 5. तर एक लक्षात घ्या, खालून जेवढा एखाद्याचा रँक असतो तेवढाच वरून दुसऱ्याचा रँक असतो. खालून एखाद्याचा जेवढा रँक असतो तेवढाच दुसऱ्याचा वरून रँक असतो. एवढं लक्षात ठेवा. किंवा याच्या उलट देखील असू शकतं. म्हणजे वरून ज्याचा जितका रँक असेल, फॉर एक्झाम्पल आर वरून पहिला आहे, मग ए खालून पहिला असणार. आर जर इथं असता, दुसरा असता, तर ए दुसरा आला असता. या टाईपच्या वाक्याचं इंटरप्रिटेशन कसं करायचं हे मी तुम्हाला सांगितलं. लक्षात आलं? आता या टाईपचं वाक्य तुम्हाला बऱ्याच वेळा पुढे मिळून जाईल. त्यावेळी तुम्हाला याचा फायदा होणार आहे. मी काय सांगितलं हे व्यवस्थित समजून घ्या. नाही समजलं तर थोडंसं रिवाइंड करा आणि परत बघा. सो आपण आर आणि ए दाखवला. पुढे जाऊया. बी चा जन्म यशच्या लगेच आधी झाला आहे.
बीचा जन्म यसच्या लगेच आधी, म्हणजे ही दोघं अशी एकत्र असणार. लक्षात आलं? बीचा जन्म यसच्या लगेच आधी, लागूनच झाला आहे. सो बी यस लगेच आधी म्हणजे कुठं येणार बघा, पहिल्या शक्यतेमध्ये बी एस साठी जागा कुठं आहे, ही एवढी शिल्लक आहे. या दोघांना इथं ठेवू शकतो का? नाही ठेवू शकत. बी एस ला ही एवढी जागा शिल्लक राहिली. सो शिल्लक कोण राहतो आता? क्यू हा इथं येणार. आणि या दुसऱ्या शक्यतेमध्ये बी एस साठी जागा इथं, म्हणजे हा क्यू उचलून इथं आपण ठेवू शकतो, म्हणजे राहिला कोण? क्यू हा इथं आला. मग तुम्ही म्हणाल 2-2 कशी काय आन्सर आले? अहो 2-2 नाही, अजून पुढं एक वाक्य आहे ना शिल्लक. ते बघा, वाक्य कोणतं शिल्लक आहे? हे वाक्य वापरले की तुम्हाला एक पॉसिबिलिटी शिल्लक राहील आणि एक कॅन्सल होईल. सिंपल आहे. वाक्य बघा, क्यूचा जन्म समक्रमांकाच्या तारखेला झालेला नाही. क्यूचा जन्म समक्रमांकाच्या तारखेला झाला नाही, म्हणजेच विषम तारखेला झाला. क्यूचा जन्म विषम तारखेला म्हणत आहे मी, विषम तारखेला. विषम तारखेला 22 तारीख विषम आहे का? 22 तारीख सम आहे, त्यामुळे ही पॉसिबिलिटी कॅन्सल झाली. क्यू हा 11 नोव्हेंबरला 11 तारीख ही विषम आहे, म्हणून आपलं जे करेक्ट आहे ही सेकंड पॉसिबिलिटी येणार आहे. समजलं का? इझी होतं. थोडं जर तुम्हाला व्यवस्थित हे मांडणी करायला तुम्हाला व्यवस्थित जमली तर मग अवघड असं काही नाही आहे. तुम्हाला जर काय डाऊट आला, समजलं नाही, तर थोडंसं तुम्ही रिवाइंड करत चला त्यावेळी आणि परत परत बघा. आपण अगदी टू द पॉइंट घेत आहे, त्यामुळे रिवाइंड करायचं, बघायचं, रिवाइंड करायचं, बघायचं. ओके, सो हे आपलं आलेलं आहे. आणि याच्या बेसिसवर आपल्याला काही प्रश्न सोडवायचे आहेत. तर पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे बघा. प्रश्न काय सांगतो बघा, यसचा जन्म कोणत्या दिवशी झालाय? डायरेक्ट क्वेश्चन. यसचा जन्म, आता आपण करेक्ट मध्ये बघायचंय हा. बरेच जण इथं बघतील घाई गडबडीत, करेक्ट पॉसिबिलिटी मध्ये बघा, नाही सगळं सॉल्व्ह कराल आणि एक्झाम मध्ये चुकीच्या ह्याच्याप्रमाणे आन्सर देऊन याल. सो यसचा जन्म कधी झाला आहे? यसचा जन्म 11 ऑक्टोबरला झाला आहे. दुसरा प्रश्न, खालीलपैकी 4 एका विशिष्ट प्रकारे समान आहेत आणि या एका गटात येतात. कोणत्या गटात बसत नाही? गटात न बसणारा क्यू ए, काहीतरी समानता, क्यूच्या नंतर लगेच ए. आर बी, आरच्या नंतर लगेच बी. बी एस, बीच्या लगेच नंतर यस. सी क्यू, सीच्या लगेच नंतर क्यू. आर एस, आर एस, आरच्या लगेच नंतर यस आहे का? नाही, म्हणजे गटात न बसणारा हा पर्याय बरोबर आहे. लक्षात आलं का? ठीक आहे. पुढचा प्रश्न, आर आणि क्यू यांच्या दरम्यान किती व्यक्ती जन्माला आल्या आहेत? आर आणि क्यू यांच्या दरम्यान किती व्यक्ती? आर इथं आहे आपला आणि क्यू इथं आहे. यांच्या दरम्यान 1, 2, 3 व्यक्ती जन्माला आल्या आहेत. 3 व्यक्ती. लक्षात आलं का? सो प्रश्न सोपे असतात, पण त्याच्या अगोदर हे पझल सॉल्व्ह केलं पाहिजे. लक्षात आलं? लक्षात आलं असेल तर आपण पुढचं ट्राय करूया. पुढचा जो सेट आहे तुमच्या समोर आहे, थोडंसं पॉज करा, प्रयत्न करा. जमलं तर चांगली गोष्ट, नाही जमलं प्रयत्न केला चांगली गोष्ट आहे, प्रयत्न केला ही देखील एक चांगली गोष्ट आहे, पण तुम्ही स्वतः प्रयत्न करा. आणि नाही जमलं तर मी आहेच. ओके, थोडंसं स्क्रीनशॉट घ्या, बाजूला होतो मी. ठीक आहे, प्रयत्न केला चांगली गोष्ट आहे. आता बघूया, 8 व्यक्ती आहेत, ABCDEFGH, वेगवेगळ्या तारखांना ऑनलाईन परीक्षा देत आहे. ऑनलाईन परीक्षा देत आहे, आजकाल सगळ्या परीक्षा ऑनलाईनच असतात स्पर्धा परीक्षेच्या. 5 आणि 8 तारखेस, बरोबर? ठीक आहे. 4 वेगवेगळ्या महिन्यामध्ये, प्रत्येक महिन्यामध्ये 2 तारखा आणि 4 महिने, म्हणजे 8 दिवस झाले वेगवेगळे. प्रत्येक महिन्यामध्ये 2 तारखा, 8 वेगवेगळे महिने, म्हणजे 4 वेगवेगळे महिने, म्हणजे 4 दुनी 8, 8 वेगवेगळे दिवस झाले.
एका दिवशी फक्त एकच व्यक्ती ऑनलाईन परीक्षा देते, बरोबर आहे. सो यामध्ये बघा सिक्वेन्स आपल्या समोर जो आलेला आहे तो पहिली तारीख सिक्वेन्स प्रमाणे कुठली येणार, तर 5 तारीख येणार. पण 5 कुठल्या महिन्याची, दिलेले महिने आपल्याला वापरायचे. 5 जानेवारी, जानेवारीतली 5 म्हणजे इथं मी आता काय करतो हे लिहून घेतो. पुढची तारीख बघा जानेवारीचीच 8 येणार. पुढची तारीख बघा जान झाला, फेबच्या या 2 तारखा येणार. त्यानंतर फेबची 8 तारीख. त्यानंतर पुढचा महिना एप्रिलच्या या 2 तारखा येणार. त्यानंतर मेच्या 2 तारखा. अशा टोटल 8 तारखा झाल्या, 8 वेगवेगळे दिवस झाले. ओके, हे मी आता व्यवस्थित असं आखून घेतो, तुम्ही देखील आखून घ्या. हे तुम्हाला असंच करावं लागणार आहे, याच्यापेक्षा दुसरा वेगळा शॉर्टकट नाही. बऱ्याच वेळा मुलांना वाटतं हे सगळं सोपं आहे, काहीतरी शॉर्टकट पाहिजे, असं नाही, हे असंच सॉल्व्ह करावं लागतं. इथं मी शक्यता लिहू शकतो, किती येतील तेवढ्या मी शक्यता घेणार आहे. ठीक आहे, आता पहिला क्ल्यू. आता ही फक्त आपण मांडणी केली, समजून घ्या, ही आपण फक्त मांडणी केली. कसं सॉल्व्ह करायचं, व्यक्ती आणि ज्यावेळी तारखा येतात त्यावेळी आपण तारखा अगोदर लिहून घेतो आणि मग आपण म्हणजे ही मांडणी अशी करून घेतो आणि मग आपण सोडवायला सुरुवात करतो. पहिला क्ल्यू होतो डी त्या महिन्याच्या 8 तारखेला ऑनलाईन परीक्षा देतो ज्यामध्ये 31 दिवसांपेक्षा कमी दिवस असतात. अशा महिन्यामध्ये डी परीक्षा देतो ज्यामध्ये 31 पेक्षा कमी दिवस, 31 पेक्षा कमी दिवसाच्या महिन्यामध्ये 8 तारखेला, 31 पेक्षा कमी दिवस म्हणजे जानेवारीमध्ये 31 असतात, फेब्रुवारीमध्ये 28 किंवा 29 असतात, 28 किंवा 29 असतात, लीप इयरला 29 असतात, एप्रिलमध्ये 30 असतात, मे मध्ये 31 असतात. सो डी त्या महिन्याच्या 8 तारखेला परीक्षा देतो हे तर कन्फर्म आहे. पण कुठल्या महिना, ज्यामध्ये 31 पेक्षा कमी दिवस, 30 पेक्षा कमी दिवस असणारे कुठले महिने आहेत, तर 31 पेक्षा कमी दिवस 30 आणि म्हणजे एप्रिल आणि फेब्रुवारी हे 2 महिने आहेत. दिलेल्या महिन्यामध्ये बघायचे हा, नाहीतर तुम्ही जानेवारी ते डिसेंबर मध्ये बघाल. दिलेल्या महिन्यामध्ये फेब्रुवारी आणि एप्रिल मध्ये 31 पेक्षा कमी दिवस आहे. 31 पेक्षा कमी दिवसाच्या महिन्यामध्ये 8 तारखेला म्हणजे डी एकतर फेब्रुवारी 8 असणार किंवा एप्रिल 8 असणार, बरोबर आहे ना. किती शक्यता आल्या, 2 शक्यता आल्या, 2 पॉसिबिलिटी आल्या. सो ही आपली दुसरी पॉसिबिलिटी झाली. त्यानंतर पुढचं वाक्य काय करतो, जरा कलर चेंज करतो. डी आणि जी यांच्या दरम्यान 2 व्यक्ती परीक्षा देतात. डी आणि जी यांच्या दरम्यान 2 व्यक्ती दाखवू शकतो. 1 2 जी इथं येऊ शकतं, खाली देखील बघा 1 2 जी इथं पण येऊ शकतं ना. म्हणजे याच्या 2 शक्यता आहेत. या शक्यतेमध्ये ही मी 1A म्हणणार आणि अजून एक घेणार इथं 1B. इथं डी मी टाकणार. सेम बघा, एकतर मी इथं वर दाखवू शकतो डी आणि जी यांच्यामध्ये 2, किंवा डीच्या नंतर 1 2 जी इथं देखील येऊ शकतं ना. मग मी ही देखील शक्यता घेतली पाहिजे की सोडवताना, ही कशी मला स्किप करून चालेल, नाही ना. आणि दुसऱ्या शक्यतेमध्ये 1 2 खाली तर जागा नाही आहे, 1 2 म्हणजे जी इथं येणार. डी आणि जी यांच्या दरम्यान 2 व्यक्ती दाखवल्या. आता पुढचा क्ल्यू, ए आणि बी यांच्या दरम्यान फक्त एक व्यक्ती ऑनलाईन परीक्षा देते. ए आणि बी, ए कुठं आहे, बी कुठं आहे, ए आणि बी चा पत्ता नाही. पुढे जाऊया. आणि बी हा जीच्या लगेच अगोदर परीक्षा देतो. जीच्या लगेच अगोदर म्हणजे जीच्या लगेच अगोदर बी परीक्षा देतो. जीच्या बाजूला घेतो बघा, जीच्या लगेच अगोदर म्हणजे बी असा पाहिजे होता ना. जीच्या लगेच अगोदर इथं जागा आहे का, जागाच नाहीये, म्हणजे ही शक्यता कॅन्सल झाली. इथं बघा जीच्या लगेच अगोदर बी इथं येणार,
आणि इथं जीच्या लगेच अगोदर बी इथं येणार. कळलं का? ही शक्यता का कॅन्सल झाली? ठीक आहे, इथं जीच्या लगेच अगोदर बी आपण दाखवलं आणि ए आणि बी यांच्या दरम्यान फक्त एक व्यक्ती, ए आणि बी यांच्या दरम्यान एक व्यक्ती, बी इथं आहे, वर तर शक्य नाही, म्हणजे ए तुमचा इथं येणार, ही मधली व्यक्ती जी, आणि ए आणि बी यांच्यामध्ये एक व्यक्ती बी इथं आहे, ए तर इथं शक्य नाही, म्हणून मला ए इथं घ्यावा लागेल, बी आणि ए मध्ये जी ही एक व्यक्ती आहे. समजलं का? समजलं का? नाही समजलं तर थोडंसं रिवाइंड करा, तुमच्या लक्षात येईल. पुढे जाऊया. जितक्या व्यक्ती एच्या आधी परीक्षा देतात तितक्याच व्यक्ती एफच्या नंतर परीक्षा देतात. एच्या आधी जितक्या व्यक्ती परीक्षा देतात तितक्याच व्यक्ती एफच्या नंतर परीक्षा देतात. सो मगाशी मी तुम्हाला हा क्ल्यू कसा यूज करायचा सांगितला होता. एच्या आधी जेवढ्या तेवढ्याच एफच्या नंतर, एच्या आधी जेवढ्या, मी इथं लिहून कुठं आता जागा नाही आहे या ठिकाणी, एच्या आधी, ठीक आहे तुम्ही समजून घ्या, एच्या आधी इज इक्वल टू एफच्या नंतर, एच्या आधी इज इक्वल टू एफच्या नंतर असं असेल तर मी तुम्हाला सांगितलं होतं खालून आणि वरून रँक बघायचा आणि त्याप्रमाणे दुसऱ्याचा रँक देऊन टाकायचा. तो एच्या आधी म्हणजे 1 2 3 चौथा आहे, ए वरून चौथा आहे, 1 2 3 4, तो खालून चौथा 1 2 3 4, इथं असणार एफ. समजलं ना? त्याचप्रमाणे पहिला आहे ए म्हणजे वरून पहिला असणार एफ, वरून पहिला असणार एफ. लक्षात आलं? या टाईपचं सेंटेन्सचं इंटरप्रिटेशन कसं करायचं हे मी गेल्या सेटच्या वेळी, पझलच्या वेळी सांगितलेलं आहे. कृपा करून ते एकदा परत बघा, नाही समजलं तर, नाहीतर आता समजलं तर नो प्रॉब्लेम. तर पुढचं हे वाक्य आपण वापरलं, हे वापरलं, हे वापरलं, हे वापरलं. शेवटचं वाक्य नाही, सेकंड लास्ट आहे. सी हा 5 तारखेला ऑनलाईन परीक्षा देतो, पण अशा महिन्यात नाही ज्यामध्ये 30 पेक्षा कमी दिवस आहेत. सी 5 तारखेला, पण 30 पेक्षा कमी दिवसाच्या महिन्यात येत नाही. 30 पेक्षा कमी नाही म्हणजे 30 चालेल, 31 चालेल. सी किती तारखेला? 5 तारखेला. सी पेक्षा कमी नाही म्हणजे कुठला कमी नाही? सी पेक्षा कमी नाही म्हणजे सी फेब्रुवारी मध्ये नाही, बाकी दुसरीकडे चालेल. सो सी बघा, जानेवारी मध्ये 5 तारखेला मला घ्यायचं आहे. सी हा 5 तारखेला, सो या शक्यतेमध्ये 5 तारीख इथं जानेवारी मध्ये. काय म्हटले बघा, सी हा 5 तारखेला ऑनलाईन परीक्षा देतो, पण अशा महिन्यात नाही ज्यामध्ये 30 पेक्षा कमी दिवस आहेत. याच्यामध्ये 30 पेक्षा कमी दिवस आहेत का? नाही आहेत. सो सी इथे येऊ शकतो जानेवारी 5 ला किंवा मे 5 ला येऊ शकतो. आणि या दुसऱ्या शक्यतेमध्ये एप्रिल मध्ये येऊ शकतो का 30 पेक्षा? अशा महिन्यात नाही ज्यामध्ये 30 पेक्षा कमी दिवस आहेत. 30 पेक्षा कमी दिवस आहेत नाही, सी मध्ये 30 आहेत. 30 पेक्षा कमी म्हणजे 28 29. सो सी तुमचा फेब्रुवारी 5 ला येणार नाही, बाकी तुमचा सी कुठेही 5 तारखेला येऊ शकतो, असं आपल्याला थोडक्यात सांगायचं आहे. सो सी इथं नाही, इथं नाही, सी इथं येऊ शकतो, इथं जागा शिल्लक नाही. सो या शक्यतेमध्ये सी आपल्याला इथंच घ्यावं लागणार. समजलं का? नाही समजलं तर थोडंसं रिवाइंड करा. सी बघा काय सांगितलं आहे, सी 5 तारखेला, पण कुठल्या महिन्यात? ज्यामध्ये, अशा महिन्यात नाही ज्यामध्ये 30 पेक्षा कमी दिवस आहे. 30 पेक्षा कमी दिवस कुठे येतात? फेब्रुवारी मध्ये. सो फेब्रुवारी 5 ला नाही, फेब्रुवारी 5 ला नाही, बाकी सी 5 तारखेला कुठेही चालेल. जसं या शक्यतेमध्ये एकच जागा शिल्लक राहते, यामध्ये जानेवारी मध्ये राहते आणि मे मध्ये राहते. जानेवारी मध्ये राहते आणि याच्या नंतर राहते. आता बघा, याची शक्यता मी अजून एक घेऊ शकतो, याची शक्यता मी अजून एक घेऊ शकतो, पण मी घेणार नाही. मी काय करतो, पुढचं वाचतो. घेतली तरी चालेल, तसा काय प्रॉब्लेम येणार नाही. अजून एक शक्यता इकडे टाकू शकतो. ई हा याच्या नंतर परीक्षा देतो पण लगेच नाही. ई हा याच्या नंतर परीक्षा देतो पण लगेच नंतर नाही. ई हा याच्या नंतर, सो ई हा याच्या नंतर इथं तुम्ही जर बघाल, ई हा याच्या नंतर ही एकच जागा शिल्लक राहिलेली आहे, पण इथं लगेच नंतर, पण लगेच नंतर तर येणार नाही ना, पण लगेच नंतर नाही, म्हणून ही शक्यता कॅन्सल झाली. लक्षात आलं? आता बघा, सी मी द्यायचा होता, सी मी 5 तारीख ठरलेली,
सी मी एकतर या 5 तारखेला देऊ शकतो किंवा या 5 तारखेला देऊ शकतो. आणि मला एचच्या नंतर ई दाखवायचंय. मला सांगा मी इथं एच आणि ई दाखवू शकतो का? एच ई मी इथं जर सी घेतलं तर मला एच ई दाखवावं लागेल इथं, पण असं दाखवून चालणार नाही, लगेचच नंतर नको आहे. म्हणजे मला सी इथं घेऊन चालणार नाही, कारण मी जर सी इथं घेतला तर एच ई मला इथंच घ्यावं लागेल, त्यामुळे सी इथं येणार नाही, अर्थात सी या 5 तारखेला येईल. लक्षात आलं? लक्षात आलं? नाही आलं तर थोडंसं रिवाइंड करा, थोडं रिवाइंड करा आणि परत परत बघा. सी 5 तारखेला आला. आता सी 5 तारखेला आल्यानंतर आता हे टाकणं काय सोपं आहे. इथं वर असणार तुमचा एच आणि इथं असणार आहे ई. कळलं? आणि ही तुमची शक्यता बरोबर आहे. थोडंसं जरा कॉम्प्लिकेटेड वाटलं असेल तुम्हाला, पण थोडा तुम्ही प्रयत्न करा, थोडं पॉज करून तुम्ही बघा, थोडंसं रिवाइंड करून तुम्ही बघा. लक्षात आलं कसं केलं ते? परत एकदा सांगतो. मला सी वालीच आय थिंक तुम्हाला प्रॉब्लेम आला असेल. सीच्या बघा, सी मी इथं 5 तारखेला घेऊ शकतो, फेब्रुवारीमध्ये नाही, किंवा या 5 तारखेला घेऊ शकतो. मी जर या 5 तारखेला घेतलं तर मला एचच्या नंतर ई जो आहे तो एच ई मला इथंच घ्यावा लागला असता, जे अजिबात चालणार नाही, कारण एचच्या नंतर ई पण लगेच नंतर नाही, हे वाक्य बघा ना. लक्षात आलं? त्यामुळे सी मी इथं घेऊन चालणार नाही. सी इथं नाही म्हणजे या 5 तारखेला येणार, सी 5 तारखेलाच घ्यायला पाहिजे ना. सी मला इथं घेतला मी, मग इथं तुमचा एच आला आणि मग इथं ई आला. लक्षात आलं? कळलं? ठीक आहे. आता आपण काय करूया, याच्यावरचे क्वेश्चन्स ट्राय करूया. थोडंसं तुम्ही ट्राय करा बघू हे क्वेश्चन्स. थोडंसं मी पॉज करतो, वेळ देतो तुम्हाला. बघा जमतात का बघा. प्रश्न तर जमले पाहिजेत, प्रयत्न करा. ओके, सो आता पहिला प्रश्न बघा. 5 जानेवारीला कोण परीक्षा देतो? डायरेक्ट प्रश्न आहे. 5 जानेवारीला एच हा परीक्षा देतो, बरोबर. 5 जानेवारीला एच डायरेक्ट आहे. आपण हे जे करेक्ट केलं यामध्येच बघणार आहे, दुसरं मी घेतलं पण नाहीये. खालीलपैकी 4 एका विशिष्ट पद्धतीने समान आहेत आणि एका गटात बसतात, तर कोणता व्यक्ती त्या गटात बसत नाही? तारखा बघायला पाहिजेत. बी सी ई एच जी. बी बघा कुठे आहे? बी इथं आहे. सी इथं आहे. ई इथं आहे. एच इथं आहे. जी कुठे गेला? जी इथं आहे. सो बघा काय कॉमन आहे. एच हा 5 जानेवारीला आहे, जी हा 5 जानेवारीला आहे, हा 5 मेला आहे, हा 8 मेला आहे. 8 तारकावर प्रमाणे नाही आहे, महिन्यातले दिवस बघूया. 31 दिवस आहेत, यामध्ये विषम दिवस आहेत. यामध्ये बघा 28 किंवा 29 येतात, यामध्ये मे मध्ये 31 येतात. सो हे जे आहेत कोण? एच बी सी ई यांच्यामध्ये काय समानता आहे? तर यांच्यामध्ये 31 दिवस येतात, ही समानता आहे. म्हणजेच गटात न बसणारा असणार आहे तुमचा जी. गटात न बसणारा असणार आहे जी. बाकींच्या मध्ये 31 दिवस येतात, 31 महिन्याच्या दिवसात बाकीचे येतात. पुढे जाऊया. जर एच चा संबंध ई शी आणि बी चा संबंध सी ची असेल, एच चा संबंध ई शी कसा आहे जरा बघा. एच इथं आहे आणि ई इथं आहे. पहिला आहे एच, खालून पहिला आहे ई. त्यानंतर बी चा संबंध सी ची, बी वरून दुसरा आहे, सी खालून दुसरा आहे. लक्षात आलं संबंध कसा आहे तो? तर खालीपैकी कोणाचा एफ शी संबंध असेल? एफ कुठे गेलं? एफ इथं आहे. एफ हे वरून बघा 1 2 3 4 5, पाचवा आहे. सो खालून 1 2 3 4 5, पाचवा कोण आहे? ए हा आहे. सो एफ चा संबंध कोणाशी? ए शी असणार आहे. लक्षात आलं? ए इथं देखील आहे, पण इथं जो व्यक्ती 8 फेब्रुवारी परीक्षा देतो तो देखील एच आहे ना, म्हणजे हे पण येणार
आणि बी नंतर दोन व्यक्तींनी परीक्षा दिलेली व्यक्ती, बी नंतर दोन व्यक्तींनी दुसऱ्या व्यक्तींनी, बी नंतरचा दुसरा व्यक्ती असं पाहिजे होतं, बी नंतर दुसरा व्यक्ती, करेक्शन करून घ्या थोडंसं जरा, दुसरा व्यक्ती, तो व्यक्ती जीच्या लगेच नंतर परीक्षा देतो, लगेच नंतर एच आहे म्हणजे वरीलपैकी सर्व हे आपलं उत्तर येणार आहे, वरीलपैकी सर्व. लक्षात आलं? ओके. पुढचा सेट तुमच्या समोर आहे, थोडा प्रयत्न करा, थोडा प्रयत्न करा. जमलं तर चांगली गोष्ट आहे, नाही जमलं तर मी आहे, घाबरू नका. पहिल्यांदा अरेंजमेंट करून घ्या, तेवढं तर तुम्हाला जमेलच. तर काय करायचंय तुम्हाला, 8 व्यक्ती आहे, जान, एप्रिल, जून, जुलै, सप्टेंबर, 4 महिने, 2 तारखा 8 आणि 21. जान 8 ही पहिली तारीख, त्यानंतर येते 21, त्यानंतर जानेवारी झाला, एप्रिल घ्या, त्यानंतर एप्रिल झाला, जुलै घ्या, त्यानंतर सप्टेंबर घ्या, आठ तारखा 8 व्यक्ती आपल्या समोर आहे. हे असं आखून घ्या आणि अशी ही मांडणी करून अगोदर घ्या. एकदा का तुम्ही मांडणी करून घेतली की त्यानंतर हे सॉल्व करणं सोपं जाणार आहे. चल ओके, ही तुमची पहिली शक्यता असेल, आली तर इथं मी दुसरी शक्यता घेईन. मांडणी करून झाल्यानंतर क्ल्यू आपण एक एक 1 बाय 1 ह्याच्यामध्ये टाकत जाऊया. पहिला क्ल्यू, शक्यता आली तर मी इथं काढून ठेवतो. पहिला क्ल्यू काय सांगतो बघा, पी हा, हे आपलं सगळी अरेंजमेंट झाली, हा मांडणी झाली. पहिला क्ल्यू, पी हा विषम क्रमांच्या तारखेला नूतनीकरण करतो. हे काय करत आहेत बघा, 8 जण त्यांचे ड्रायव्हिंग लायसन्सचे नूतनीकरण करत आहेत, रिन्युएशन करत आहेत, रिन्यू करत आहेत. नूतनीकरण, पी हा विषम क्रमांकाच्या तारखेला नूतनीकरण करतो. आता विषम तारीख म्हणजे आपल्याजवळ एकच आहे, 8 आणि 21 मधली 21 ही विषम तारीख आहे, 8 ही सम तारीख आहे. म्हणजे कुठल्या 4 महिन्यातले 4 सम तारखा येतात, म्हणजे 21 जान, 21 एप्रिल, 21 जुलै, 21 सप्टेंबर, यापैकी कुठल्या तरी एका दिवशी पी नूतनीकरण करतो. एका दिवशी 4 वेगवेगळ्या शक्यता येतात, सगळ्या घ्यायच्या नाही, पुढचं वाक्य वाचायचं, सगळ्या घ्यायचं नाही, पुढचं वाक्य वाचायचं. पी यूच्या आधी नूतनीकरण करतो आणि त्यांच्या दरम्यान 2 व्यक्ती आहेत. पी यूच्या आधी, तर बाजूला घेतो बघा, पी यूच्या आधी आणि यांच्यामध्ये 2 व्यक्ती, आणि पी हा कधी करतो, विषम, पी हा विषम दिवशी, विषम तारखेला नूतनीकरण करतो. सो सप्टेंबर मध्ये तर पी येणार नाही, जुलै मध्ये येणार का, पण पी आणि यू मध्ये 2 व्यक्ती आहेत, त्यामुळं पी इथं येणार नाही, पी इथं येणार नाही, पी इथं येणार आणि यू इथं येऊ शकतं. त्याचप्रमाणे पी इथं देखील येऊ शकतं ना, या 21 तारखेला, म्हणजे पी ला 2 शक्यता राहतात. पी दाखवला की लगेच यू दाखवून घेऊया, 1 2 यू इथं आला, 1 2 यू इथं आला. पुढे जाऊया, त्यांच्या दरम्यान 2 व्यक्ती दाखवल्या. पहिला क्ल्यू आपण वापरला, व्ही हा समक्रमांकाच्या तारखेला नूतनीकरण करतो, पण पी नंतर व्ही समतारखेला, पी नंतर समतारीख 8 तारीख आहे, इथं एक 8 तारीख आहे, ही एंगेज आहे त्यामुळे व्ही इथंच येणार. याच्यानंतर व्ही 8 इथं आहे आणि व्ही 8 इथं आहे, म्हणजे 2 शक्यता येणार. ही तुमची 2A झाली, मी इथं 2B घेतो, ही अगोदर मी ॲज इट इज उतरवून घेतो 2A वाली. आता पीच्या नंतर समतारीख 20 ही व्हीला दाखवायची आहे, पी नंतर समतारीख व्हीला घ्यायची आहे, म्हणजे व्ही इथं येणार
किंवा ही 8 तारीख एंगेज आहे, ही 8 तारीख व्ही इथं येणार. कळलं का? नाही कळलं तर थोडंसं कृपा करून रिवाइंड करून बघा. ठीक आहे, पुढे जाऊया. हे आपण दुसरं वाक्य वापरलं. व्ही आणि क्यू यांच्या दरम्यान फक्त 2 व्यक्ती नूतनीकरण करतात. व्ही आणि क्यू यांच्या दरम्यान 2 व्यक्ती. इथं व्ही आहे, 1 2 इथं क्यू येऊ शकतो, 1 2 क्यू इथे येऊ शकतो, बरोबर ना? पण पुढचं वाक्य देखील आपण घेऊया. क्यू आणि डब्ल्यू हे शेवटचे नूतनीकरण करणारे नाहीत. क्यू आणि डब्ल्यू हे शेवटी नाही आहेत, शेवट म्हणजे सगळ्यात शेवटी. म्हणजे क्यू आणि डब्ल्यू हे या 21 तारखेला सप्टेंबरच्या येणार नाही आहेत. क्यू आणि डब्ल्यू या ठिकाणी येणार नाही आहेत 21 तारखेला. मी इथं लिहून घेतो, क्यू नाही, डब्ल्यू नाही. तर याच्या अगोदरचं वाक्य काय आहे? व्ही आणि क्यू यांच्या दरम्यान 2 व्यक्ती. व्ही आणि क्यू, व्ही इथं आहे, 1 2 क्यू मी इथं घेऊ शकत नाही, क्यू नाही घेऊ शकत, म्हणजे मी आता वर गेलं पाहिजे. 1 2 क्यू इथं आला. समजलं का? व्ही आणि क्यू यांच्यामध्ये 2 व्यक्ती फर्स्ट पॉसिबिलिटी मध्ये टाकले. सेकंड पॉसिबिलिटी बघा. व्ही इथं आहे, वर तर शक्य नाही, 1 2 क्यू तुमचा इथं आला. व्ही इथं आहे, खाली तर शक्य नाही, 1 2 क्यू इथं आला. समजलं का? क्यू कसा आला तो? पुढे जाऊया. तिन्ही मी ऍट अ टाइम तिन्ही मध्ये टाकत चालूया. तुम्ही असं बरेच जण मिस्टेक काय करतात, एकच पॉसिबिलिटी घेतात, सॉल्व्ह करत बसतात. सुटणार कसं? तिन्ही मध्ये जायला पाहिजे ना. यस हा डब्ल्यूच्या आधी नूतनीकरण करतो आणि त्यांच्या दरम्यान 1 व्यक्ती नूतनीकरण करते. यस हा डब्ल्यूच्या आधी, इथं बाजूला लिहून घेतो मी. यस हा डब्ल्यूच्या आधी आणि त्यांच्या दरम्यान 1 व्यक्ती. यस हा डब्ल्यूच्या आधी आणि त्यांच्या दरम्यान 1 व्यक्ती. यस हा डब्ल्यूच्या आधी. तर बघा, मी यस डब्ल्यूच्या दरम्यान यस इथं घेतला, डब्ल्यू इथं चालेल. यस इथं घेतला, डब्ल्यू इथं चालेल का? डब्ल्यू इथं चालणार नाही ना, डब्ल्यू इथं चालणार नाही शेवटच्या दिवशी. सो मला यस आणि डब्ल्यू साठी ही एवढीच दिवस राहते, बाकी मी कुठे दाखवणार? यस आणि डब्ल्यू, इथं तर डब्ल्यू शक्य नाही, पहिल्यामध्ये घेतले. दुसऱ्यामध्ये बघा, यस आणि डब्ल्यू यांच्या दरम्यान 1 व्यक्ती घ्यायचा आहे. यस डब्ल्यू शक्य नाही, यस डब्ल्यू शक्य नाही, यस शक्य नाही, म्हणजे ही शक्यता आपली कॅन्सल झाली. लक्षात आलं? पॅनिक होऊ नका. बसत नाही म्हणजे ती शक्यता कॅन्सल झाली, एवढा कॉन्फिडन्स आपला असला पाहिजे. यामध्ये बघा, इथं यस डब्ल्यू येऊ शकतं, इथं यस डब्ल्यू, डब्ल्यू शेवटच्या दिवशी नकोय, त्यामुळं यस डब्ल्यू इथंच येणार, यस डब्ल्यू इथं येणार नाही, कारण डब्ल्यू शेवटच्या दिवशी नकोय. समजलं का? म्हणजे आपण हे वापरलं, यस हा डब्ल्यूच्या आधी नूतनीकरण करतो, हे वाक्य वापरलं. ओके, आता पुढे जाऊया. 2 शक्यता शिल्लक आहेत, 2 जागा शिल्लक आहेत, 2 जागा शिल्लक आहेत. पुढचं वाक्य, टी हा आर नंतर नूतनीकरण करतो. टी आणि आर शिल्लक आहेत. टी हा आरच्या नंतर, टी हा आरच्या नंतर टी, लगेचच नंतर वगैरे असं काय म्हटलं नाही, असू पण शकतो नसू पण शकतो. अर्थात आर इथं येणार, टी इथं येणार, आणि इथं आर इथं येणार आणि टी इथं येणार. पुढचं वाक्य महत्वाचं आहे. 2 तर आन्सर येणार नाही आहेत, पहिलं किंवा हे तिसरं असणार आहे. आर आणि टी यांच्या दरम्यान जितक्या व्यक्ती नूतनीकरण करतात, तितक्याच व्यक्ती आर आणि पी यांच्या दरम्यान नूतनीकरण करतात. हे वाक्य समजून घ्या. आर आणि टी यांच्या दरम्यान जितक्या व्यक्ती, इथे घेतो, आर आणि टी यांच्या दरम्यान जितक्या व्यक्ती, तितक्याच व्यक्ती आर आणि पी यांच्या दरम्यान पाहिजेत. आर आणि टी मध्ये किती व्यक्ती आहेत बघा, यामध्ये आर आणि टी मध्ये 1 व्यक्ती, तितक्याच आर आणि पी मध्ये आहे का? यस, यामध्ये आहे. यामध्ये चेक करूया, आर आणि टी मध्ये 1 व्यक्ती आहे, तितकीच व्यक्ती आर आणि पी मध्ये आहे का? 1 2 3, इथं 1 आहे, म्हणजे ही शक्यता कॅन्सल झाली. हे आपलं फायनल आन्सर आलेलं आहे. हे आपलं फायनल आन्सर. कळलं का कसं मी कॅन्सल केलं? बघा, शेवटच्या वाक्यामध्ये ही शक्यता कॅन्सल झाली. समजून घ्या, व्यवस्थित समजून घ्या कशा मी शक्यता एक एक कॅन्सल करत चाललो आहे. नाही कळत असेल तर त्यावेळी रिवाइंड करा, आणि याच्या अगोदरचे जे पार्ट्स आहेत ना, ते तुम्ही सॉल्व्ह करत या, म्हणजे तुम्हाला जरा इथं सोपं वाटेल. डायरेक्ट हा व्हिडिओ घेण्यापेक्षा अगोदरच्या शक्यतांचं जर तुम्ही अगोदरच्या पझलवाले व्हिडिओ बघितले तर तुम्हाला हे जरा सोपं वाटेल.
तर याच्यावरचे प्रश्न आपण बघूया. अर्थात करेक्ट जे आले त्याच्यावरच आपल्याला उत्तर द्यायचं आहे, त्यामुळे मी बाकीचे शक्यते घेतल्या नाही आहेत. ही करेक्ट आलेली आहे. पहिला प्रश्न, खालीलपैकी कोणत्या महिन्यात आणि कोणत्या तारखेला आर नूतनीकरण करतो? आर कधी आहे बघा, आर 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 कुठे गेला? इथं जुलै 21 ला, जुलै 21 ला. दुसरा प्रश्न, खालीलपैकी 4 एका विशिष्ट प्रकारे समान आहेत, गटात न बसणारा कोणता त्या गटात बसत नाही? पहिला बघूया, जो व्यक्ती 8 जानेवारीला नूतनीकरण करतो. कोण करतो 8 जानेवारीला? 8 जानेवारीला यस करतो. दुसरा बघूया, जो क्यूच्या अगोदर नूतनीकरण करतो. क्यूच्या इमिजिएट म्हणायला पाहिजे होतं, क्यूच्या अगोदर यसच आहे. यू व्ही, व्ही इथं येतं, यू इथं येतं. जो डब्ल्यूच्या लगेच नंतर नूतनीकरण करतो, डब्ल्यूच्या लगेच नंतर पी करतो. सो पहिले तर दोन यसच आहेत, जो व्यक्ती 8 जानेवारीला नूतनीकरण करतो, जो क्यूच्या अगोदर नूतनीकरण करतो. झालं, म्हणजे दोन्ही पण यस आहेत. यू व्ही जानेवारीमध्ये हे येतात, जानेवारीमध्ये 31 दिवस येतात, एप्रिलमध्ये 30 दिवस येतात, जुलैमध्ये 31 दिवस येतात, त्यानंतर सप्टेंबरमध्ये 30 दिवस येतात. जो आता यामध्ये बघा, हे यूचे झाले 30 दिवस, यूचे झाले 30 दिवस, व्हीचे झाले 31 दिवस, एप्रिलचे झाले 30 दिवस आणि जानचे झाले 31 दिवस. सो 31 दिवस 30 दिवस असं तर यामध्ये कुठलं लॉजिक नाही आहे. जो व्यक्ती 8 जानेवारीला नूतनीकरण करतो, यामध्ये आय थिंक काहीतरी करेक्शन असणार आहे, कारण लॉजिक तर 21 तारीख, हा तारखा बघा, तारखा बघा, ही 8 तारीख आली, ही 21 तारीख आली, ही 8 तारीख आली, ही 8 तारीख आली, म्हणजे 21 तारीख जे आहे तो म्हणजेच पी 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 कुठे गेलं? म्हणजेच जो व्यक्ती डब्ल्यूच्या लगेच नंतर व्यक्ती कोण आहे? ती पी आहे. ही 21 तारखेला आहे, बाकीचे सगळे 8 तारखेला आहे. समजलं का? बाकीचे सगळे 8 तारखेला आहेत आणि हा जो आहे हा फक्त 21 तारखेला आहे. ओके. तिसरा प्रश्न, व्ही आणि क्यू यांच्या दरम्यान किती व्यक्ती नूतनीकरण करतात? व्ही आणि क्यू यांच्या दरम्यान व्ही क्यू 1 2 दोन व्यक्ती नूतनीकरण करतात. झालं, झालं, समजलं? ओके. सो पुढचा प्रश्न जो आहे हा तुम्हाला होमवर्क म्हणून आहे. प्रयत्न करा, जमेल तुम्हाला, 100% जमेल, कारण आपण चांगल्या बऱ्यापैकी लेवल आपण टच केलेली आहे ह्या आजच्या या सेशनमध्ये. प्रयत्न करा, याचं उत्तर जे आहे ते कमेंट सेक्शनमध्ये प्लीज मेन्शन करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सॉल्व केल्यानंतर तुम्ही कमेंट करा आणि याच्यावरचे जे प्रश्नाचे उत्तर आहेत ती देखील तुम्ही द्या. एकदा स्क्रीनशॉट मारा, याचा स्क्रीनशॉट मारा, त्यानंतर याचा स्क्रीनशॉट मारा आणि याचे जे उत्तर आहेत ते कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करा. एक लक्षात घ्या, हे जे प्रश्न आहेत हे तयार करण्यासाठी भरपूर मेहनत लागते, बराचसा वेळ लागतो. आमच्या IBPSचे जे बॅचेस आहेत ते कंटिन्युअसली चालू असतात, त्याला डेली टीचिंग करत करत आम्ही एक्स्ट्रा टाइम काढून हे करत आहे. फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला आम्ही शिकवत आहे, जे तुम्हाला पेड बॅचमध्ये मिळणार नाही त्याहीपेक्षा चांगला क्वालिटीचा कंटेंट तुम्हाला आम्ही इथं देत आहे. आमची फक्त एकच अपेक्षा आहे की तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं पाहिजे, शेअर केलं पाहिजे आणि लाईक केलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे, अप्रिसिएशन जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही कमेंट करून तुम्हाला लेक्चर कसं वाटलं हे नक्की सांगा. तुमचे कमेंट वाचून आम्हाला एक ऊर्जा मिळते आणि नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासमोर आणण्यासाठी आम्ही स्वतःला बांधील समजतो. त्यामुळं तुम्ही प्लीज कमेंट करा आणि शेअर करा, जास्तीत जास्त लोकांना हे चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. थँक्यू.